मित्रांनो, तुम्ही पण जर 10वीचे पेपर देऊन पास झाले आहात आणि आता तुम्हाला वाटत असेल की आता आपण आपल्या कॉलेज लाईफ मध्ये खूप मजा करणार आहे, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. तर हॅलो भावांनो, माझे नाव आहे रेहान आणि मी आरबीएनबी कॉलेजमध्ये शिकतोय. आधीच कॉलेजला येता खूप लेट झालेलं होतं. मग डायरेक्ट आपण श्रीरामपूरच्या नदीमधून गाडी टाकली आणि मित्रांसोबत आपण येऊन बसलो डायरेक्ट वर्गामध्ये. आणि वर्गामध्ये आल्यावर आम्हाला असं कळतं की आजपासून 11वीचं कॉलेज सुरू होणार होतं, म्हणून वर्गात एकदम खतरनाकरित्या गर्दी जमलेली होती आणि आम्हाला तर डायरेक्ट जागा नव्हती, म्हणून डायरेक्ट आम्ही मुलींच्या लाईनीमध्ये बसलेलो होतो. आणि मी वर्गामध्ये येऊन बसत नाही तर आपल्या कॉलेजमध्ये झालेल्या 11वीच्या नवीन प्रवेशाचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, म्हणून मला त्याबद्दल सरांनी व्हिडिओ काढायला बोलवलं होतं. असो, व्हिडिओ तर आपण काढणारच आहे, पण तुम्ही पण जर 10वीतून 11वीमध्ये आले असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आता आपण आपली कॉलेज लाईफ खूप एन्जॉय करू, तर तुम्ही खूप मोठ्या एक भ्रमात जगताय. कारण तुमचं 11वीचं वर्ष कॉलेजला ओळखता आणि सगळ्यांसोबत ओळख करून घेण्यातच कसं निघून जाणे हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आता 11वी वाल्यांना फार तर अभ्यासाची गरज पडत नाही, पण सगळ्यांचं म्हणणं काय असतं की 11वीला कोणी पण मार्क पाडतं आणि 12वीची परीक्षा खूप हार्ड असते, म्हणून तुम्ही 12वीला इतके मार्क पाडून दाव. आता तुम्ही सगळेजण 10वीच्या बोर्डाची परीक्षेचा अनुभव तर घेऊन आलेलेच आहे आणि पुढच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा सुद्धा अनुभव घ्यायचा आहे. आणि आमचं तर 12वीचं वर्ष आहे, म्हणून सगळ्या शिक्षकांचं आम्हाला तेच म्हणणं येते की तुमचं 12वीचं वर्ष आहे म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा. पण तुम्ही जर अभ्यासाचं जरा जास्त टेन्शन घेतलं तर तुम्हाला मित्र आणि कॉलेज लाईफ काय असते हे कधी समजणारच नाही. आणि म्हणूनच तुम्ही तुमची कॉलेज लाईफ चांगल्या प्रकारे एन्जॉय करा आणि त्यासोबतच अभ्यास देखील करा. आणि तुम्हाला 10वीला किती टक्के मार्क पडले होते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आता आमचं तर 12वीचं वर्ष आहे, म्हणून सगळ्यांचं म्हणणं आम्हाला कायम तेच असतं की तुम्ही जरा अभ्यासाकडे लक्ष द्या. आता आम्ही तर देतो अभ्यासाकडे लक्ष, पण जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा मला.